वयस्कर महिलेचे दागिने लुटून जिवंत पेटवणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. आटपाडी तालुक्यातील सेटफळे येथे 83 वर्षीय वृद्ध महिलेचे दागिने जबरदस्तीने लुटून तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याचा अत्यंत निर्घृण गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आटपाडी पोलिसांनी छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणातील मयत महिलेचे नाव मालन मारुती जाधव, वय 83, राहणार शेटफळे, तालुका आटपाडी असे असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेश दिलीप गायकवाड, राहणार बलवडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 30 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 2:45 सुमारास मालन जाधव या घराबाहेर परत येत असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून त्यांना धक्का देत खाली पाडले. त्यानंतर हात पिरगळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या अंगावरील सुमारे 14 ग्रॅम सोन्याचे आणि 30 भार चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले. घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत मालन जाधव यांच्यावर प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दिनांक 3 जुलै 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी CCTV नसल्याने तपासास मोठे आव्हान निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी तपास सुरू ठेवत गोपनीय माहितीच्या आधारे मयत महिलेच्या नातीचा पती राजेश गायकवाड याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मालन जाधव या घरी एकटे असल्याची माहिती मिळाल्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि प्रतिकार केल्यामुळे त्यांना पेटवून दिल्याची कबुली आरोपीने दिली असल्याचं पोलिसांनी म्हटले. या कारवाईला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, आटपाडीचे पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अन्वेषण शाखा, आटपाडी पोलीस ठाणे आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पवार करत आहेत. आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला. दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड, वय वर्ष 30, याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये हा महिलेचा नातेवाईकच आहे. त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल.